जीजी मी जरा आमच्या घरला जाऊन येते. हा का ग? अगं जाऊ देत की, जत्रा आहे गावची, येऊ दे की घरी जाऊन माहेरला. जा जा भया, पुढच्या वर्षी माझी जेडी बी अशीच येईल जत्रेला, आहे का नाही हो? होय. हे येते मी. बरं जीजी, मी येतो पाया पड ना, दर्शन घेऊन येतो. वय वय. सर्दी होईल ना तुला. आई, काके, नाना, जाऊन आला का देवाला? होय होय. शितले हा आलीस वे. अगं तुलाच फोन करणार होते आता मी. आम्ही आलो की जाऊन. शितले वटी भरलीस का ग? ते सगळं नंतर सांगते, आधी जत्रेचं पैसे दे. आता ग जत्राचं पैसा? अगं आता काय तू लहान राहिलीस वर शितले. अगं लगीन झालंय तुझं, थोड्या दिवसांनी तुझी पोरं आता जत्रेत फिरायला लागतील. अक्का असं काय म्हणताय हो? शितले तू किती जरी मोठी झालीस ना तरी आमच्यासाठी लहानच असणार आहेस. धर. हे बघ असं. मुझे भी. तू ग बसतोस का? शितले हे घे. थँक्यू काके. मग काय काय घेणार जत्रात? अगं अजून फिरलेच कुठं, इथं झाले थेट. शीतल, हे घे माझ्याकडून, तुला काय आवडेल ती घे. पण हा, आता एकटीसाठी काय घ्यायचं नाही हा? आता नवरा पण जोडीला आहे, त्याच्यासाठी पण घ्यायचं. ते अजिंक्य तिकडे मिलिटरी मध्ये, एकत्र म्हणून कुठल्या तर सणाला आहे का तुम्ही? दसरा झाला, पहिली जत्रा झाली. आहे ते कायम असतात माझ्या बरोबर. तू कस काहीतरी मनात धरून बसू नकस. काके, नाना पाया पडते. शितले घरात कोणी दृष्टी काढली का तुझी? दृष्ट कशाला? अगं कशाला म्हणजे काय, सगळ्यांचा तुझ्यावर लय जीव आहे म्हणून म्हणतात. थांब मी काढते. बर शितले, आलीस तसे लोक बांगड्या भरायला जाऊयात. बांगड्या? हा वय शितले. अगं सणासुदीला माहेर वाशिनीला बांगड्या भरायच्या असतात. एवढं ताट घेऊन येते आणि थेट दुकानावर भेटूया. तुम्ही पितीतच या. बर. तुला जत्रेत फिरायचं असेल ना ते सांग की. आता ते कसं सांगायचं, शेवटी पुतणी कोणाची आहे. येते मी. हा ये. प्रसाद घ्या प्रसाद. बेळ लाह्या परसाने बत्ताशे, पेढे घ्या, गोड गोड गुडदाणी घ्या. चला इकडे या, स्वस्त आणि मस्त. बेळ लाह्या परसाने बत्ताशे, पेढे घ्या, बर्फी घ्या. ए चोरटे, चोर कुला म्हणलास रे? तुलाच म्हणतोय. मी चोरत नव्हते. होय, काय करत होतीस? मी मी ते मी टेस्ट करत होते. होय, आणि तुझं काय रे एवढं? तुझं दुकान आहे व्हय? हे बघ, दुकान कोणाच जरी असलं ना, मी चोर पकडल्याशिवाय सोडत नसतो, कळलं का? माहिती, लई मोठा आलाय चोर पकडणार.
शितले तू भरपूर जाऊ नको सांगतो तुला अजब हात जोड लई होते आता सोडत नाही त्यांना आधी सॉरी म्हण चल सॉरी म्हण सॉरी म्हण तू कोण मला सांगणार हा? माझं बघीन की होय मग आता हात सोडून दाखव हात सोड नाही तर काय काय नाही तर काय नाहीतर काय कुणाला सांगणार आहे होड कोणाला कशा सांगायला पाहिजे अरे गबासा घे आज्या सोड बघू तिचा हात एका गुड्डाणीवर एवढा गोंधळ घातला वय देवा. अरे उद्या तुमच्यासारखेच लग्न जमलं तर कसा संसार करणार तुम्ही? मी आणि हिच्या संग लग्न मला काय पिसाळलेलं कुत्र चावलं हिच्या संग लग्न करायला हे मला बी काही येड लागलं नाही आयुष्यभर बिन लग्नाची राहीन पण तुझ्या संग लग्न करणार नाही तसं काय कोण तुझ्या बरोबर लग्न करणारच आहे शीतल अगे शीतल अगं कुठं रमलीस कुठं तू? अगं लगीन केलं ते सुद्धा आज्या सांगतीस आणि लग्नाला बोलवलं नाहीस. अहो नाही काका तसं नाही ते समजा लय गडबडीत झालं बघा अगं काय कसली गडबड आता तरी संसार नीट करताय ना का भांडताय अजून? नाही नाही सगळं व्यवस्थित आहे घरला घेऊन जा. अहो ते अगं राहू दे पुढच्या वर्षी यात्रेला दोघं बी या भेटायला. इकडं काय नाही इकडं काय नाही चला तिकडं काय ग शितले किधर जा रही है ते घरला चालले म्हणजे आता हे ठेवायचं होतं आणि परत बांगड्या भरायला जायचं होतं ना बाकी सब करणे को बघते आणि मैत्रिणी बरोबर जत्रा फिरायचं काय जाऊ की आपण कधी जायचं शितले घरीच एवढी गडबड चालली होती उद्या जाऊ की निवांत आहा उद्या बिद्या काय नाही आज येणारस का तू तर तुला गारेगार खायला देते बघ मी गारेगार होय पण माग काय बघतीस सांगते नंतर आता घरला जाऊन हे ठेवते आणि परत बांगड्या भरायला यायचंच आहे हा चल